नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मानीने सगळ्या लोकांचे गिफ्ट्स आता व्यवस्थितरित्या बाजूला करून ठेवत असते. तेव्हा इकडे जीवा हसत असतो आणि म्हणतो, "अगं आई, तू पण ना आता बाबांसारखी करतेस हा. सारखी सारखी सगळ्यांची नावं घेऊन त्यांचे गिफ्ट्स तू बाजूला ठेवतेस." तेव्हा मानिनी म्हणते, "अरे मग काही चुकायला नको, काही राहायला नको. ते लोकं आपल्यासाठी एवढ्या लांबून इथपर्यंत येत आहेत ना. लग्न मुंबईमध्ये नाही रे, नाशिकमध्ये आहे. आणि गावाला कसं सगळ्या चालीरीती व्यवस्थित पाळल्या जातात, कळतंय का तुला? आता ते लोकं लांबून इतक्या आपल्यासाठी इथपर्यंत येणार आहेत. तुझ्या बाबांचे खास पाहुणे आहेत ते आणि त्यांच्यासाठी ते लोकं येणार आहेत. मग त्यांचा पाहुणचार आपल्याकडून व्यवस्थित व्हायला हवा ना. मग आता बघ, आता इथे आपण तुझ्या दादाचं लग्न करतोय, तर हे लग्न व्यवस्थित पार पडलं पाहिजे. लोकांनी नाव काढलं पाहिजे की नाही?" तेव्हा जीवा म्हणतो, "आई, अगं तू कशाला काळजी करतेस? आपण दादाचं लग्न इतक्या धामधूममध्ये करतोय ना, बघच तू. आणि काही कमी पडलेलं नाही आहे. काही आपण चालीरीती इथल्या पाळलेल्या नाही आहेत असं होणारच नाही. सगळं काही आपण गावकऱ्यांच्या मनाप्रमाणे केले, बरोबर की नाही? दादाचं लग्न आपण एवढ्या धूमधडाक्यात केलंय ना, की सगळे गावकरी आपण इथून गेल्यावरती सुद्धा नाव काढणार आहेत, नाव. बघच तू." तेव्हा इथे मानिनी म्हणते, "अरे बाबा, असंच होऊ दे. नंदिनी आणि पार्थ या दोघांचं फायनली आज लग्न आहे आणि ते व्यवस्थितरित्या निर्विघ्नपणे व्यवस्थित पार पडलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या घरी जायला मोकळे. आणि त्याच्यानंतर तुझा नंबर आहे जीवा, त्यानंतर तुझं लग्न आहे, कळतंय का तुला?" तेव्हा इकडे आता काव्या खिडकीमधून त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा इकडे आता मानिनी म्हणत असते, की "जीवा, त्यानंतर तुझा नंबर आहे, तुझं लग्न होणार आहे." तेव्हा जीवा म्हणतो, "आई, मी तर तयार आहे गं. पण तू जरा सांग ना, की तुला कशी मुलगी हवी आहे?" तेव्हा इकडे आता मानिनी म्हणत असते, की "खरं तर तुझ्यासारख्या मुलाला आहे ना, सरळ करण्यासाठी, वटणीवरती आणण्यासाठी नंदिनीसारखी मुलगी पाहिजे." तेव्हा इकडे आता काव्या हसायला लागते आणि म्हणते, "वा, नंदिनीताईसारखी?" त्याच्यानंतरला इथे जीवा म्हणत असतो, "काय नंदिनी? अगं आई, हे तू काय बोलतेस? नंदिनी म्हणजे गोडा मसाला आहे गं. तिच्यासारखी मुलगी, मला तर असं वाटतंय, मला सरळ करायला कुणीतरी अशी मसालेदार, तडकती-फडकती मुलगी हवी आहे, हो की नाही?" तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते, की "तडकती-फडकती, मसालेदार मुलगी तुझ्यासाठी शोधणं कठीण आहे बाबा." तेव्हा इकडे जीवा म्हणतो, "अगं आई, काही कठीण नाही आहे. आजूबाजूला बघितलंस ना, तर तुला सापडेल ती मुलगी. जरा आजूबाजूला तर बघ." तेव्हा मानिनी म्हणते, "बरं ठीक आहे. आधी पार्थ आणि नंदिनीचं लग्न पार पडू दे. मग आपण तुला हवी तशी मुलगी शोधू. मग तर ठीक आहे ना." तेवढ्यातच तिथे पिहू येते आणि म्हणत असते, "मामी, अगं लवकर चल ना. मामा तुला कधीचा शोधतोय, बोलवतोय तुला." तेव्हा इकडे आता मानिनी म्हणत असते, "बरं ठीक आहे. चल जीवा, आता हे बाकीचं काम तुला करायचं आहे. पिहू, एक काम कर, दादाला मदत कर. तो काय सांगेल ते त्याला दे. मी आता जाते, मला यांनी बोलावले." तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, की "पिहू, अगं तू कशाला इथे थांबतेस? हे बघ ना, मला केवढं काम करायचं आहे. मी हे एकटा करेन. तू जा, बरं जा. तू नको माझी मदत करू." कारण इथे जीवाला काव्याबरोबर बोलायचं असतं आणि काव्य तिथे खिडकीच्या बाजूलाच उभी असते. तेव्हा इकडे आता पिहूचं लक्ष खिडकीकडे जातं आणि ती म्हणत असते, "ठीक आहे, ठीक आहे. जाते हां, मी जाते. आता एवढं सगळं काम जर तू एकटा करणार आहेस, तर मी उगाच इथे कशाला ना थांबू." आणि इथे जेव्हा खिडकीकडे बघत असतो, तर आपल्या पिहूचं सुद्धा लक्ष त्या बाजूला जातंच. पिहू या कामांमध्ये प्रेक्षकांना खूपच जास्त हुशार दाखवली आहे. म्हणजे बघा ना, जी गोष्ट घरातल्या मोठ्यांना कळलेली नाही आहे, ती या लहान मुलीला कळली. तेव्हा इकडे आता जीवा म्हणत असतो, "पिहू तू जा ना, हे काम मी करेन." तेव्हा पिहू म्हणते, "हां, जाते हां, मी जाते. मी काही इथे थांबत नाही आहे." तेव्हा इकडे, "दादा, तुला हे काम एकट्याला करायचं आहे ना, तू कर." असं म्हणून पिहू आता जात असते. तेव्हा जीवा म्हणते, "काय झालं? ही पिहू अशी का म्हणाली?" कारण पिहूला कळलेलं असतं, की जीवाला काव्याबरोबर बोलायचं आहे आणि म्हणूनच तो तिला तिथून घालवायचं काम करतोय. आणि तेव्हा इकडे पिहूसुद्धा आता लगेच निघून गेलेली असते. त्याचबरोबर इथे वसूने आता सगळा मेकअप थोडा कमी केलेला असतो. त्याचबरोबर इथे रम्याचे दागिने कमी केलेले असतात आणि तिला सांगितलेलं असतं, की "हे बघ रम्या, आता मी तुझे दागिने कमी केलेत. लग्नाच्या वेळेला पार्थबरोबर जेव्हा तुझं लग्न होईल आणि तेव्हा जर तुला दागिने घालायचे असतील, तर तू घाल. मी काही तुला नाही म्हणत नाही आहे. पण आता हे कमीच असू दे, ठीक आहे ना?"
तेव्हा इकडे रम्या म्हणते बरं ठीक आहे चल आता मी बाहेर जाते. तेव्हा वसू म्हणते नाही तू बाहेर यायचं नाही आहे. हे बघ तुझी नजर कुणावरतीच नको आहे. तू कुणाच्याही नजरेस आली नाही पाहिजेस. तेव्हा रम्या म्हणते असं काय बोलतेस तू आई? अगं मी आता बाहेर पण यायचं नाही आहे का? तू नक्की पार्थ बरोबर माझं लग्न लावून देणार आहेस ना? तेव्हा वसू म्हणते रम्या तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावरती? हे बघ हा सगळा जो मी घाट घातला आहे ना हा तुझ्यासाठीच घातला आहे. अगं तुझं आणि पार्थचं लग्न व्हावं म्हणून मी काय काय केलं आहे तुला नाही माहिती, पण हे सगळं तुला नंतर कळेल. मी तुला सांगते आहे ना की आता तू इथे थांबू नकोस. प्लीज माझं ऐक. तुझं आणि आपल्या गाडीमध्ये जाऊन बस आणि जेव्हा मी तुला घ्यायला येईन ना तेव्हाच तू इथे यायचं. अगं आज तुझं आणि पार्थचं लग्न कशा पद्धतीने होतं आहे ना ते बघच तू. ज्या लोकांनी तुला झिडकारलं होतं ना, ज्या लोकांनी तुला झिडकारलं होतं तेच लोक तुला डोक्यावरती घेणार आहे. तुला कळतंय का? तू फक्त तुझ्या आईवरती विश्वास ठेव. लग्न तुझं आणि पार्थचंच होणार. मी तुला शब्द दिलाय ना, शब्द मी नक्की पूर्ण करेन. फक्त आता तू इथे थांबू नकोस आणि कुणाच्या दृष्टीस पडू नकोस. तू आपल्या गाडीमध्ये जाऊन बस. मी बोलावल्यानंतर ये. त्यानंतरला इथे वसूने दीपकला फोन केलेला असतो. दीपक म्हणत असतो की मॅडम अहो कधीपासून मी तुमची वाट बघतोय. काय करायचं आहे ते फक्त सांगा. काय प्लॅन आहे आपला? तेव्हा वसू म्हणत असते हे बघ मी तुला फोन करणारच होते. आता 2 लग्न होणार आहेत. एकतर पार्थ आणि रम्याचं आणि दीपक आणि नंदिनीचं. आता नंदिनी लग्नाच्या आधी इथे गौरीपूजनासाठी बसेल. जेव्हा ती गौरीपूजन करत असेल ना तिथे जास्त लोक नसणार आहेत. फक्त काव्य तिच्याबरोबर असेल. काव्याला काहीतरी कारण काढून मी तिथून जायला सांगेन. नंतर तू आणि तुझा मित्र दोघांनी यायचं आहे. नंदिनीला बेशुद्ध करून तिला तिथून कसं तरी गायब तुम्हाला करायचं आहे. आणि मग तिला तिथून गायब केल्यानंतर तू जबरदस्तीने नंदिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घाल. तिच्याबरोबर लग्न कर आणि त्यानंतरला मग इकडे रम्याला मी घेऊन येईन आणि रम्याचं आणि पार्थचं लग्न होईल. तिकडे तुझं आणि नंदिनीचं लग्न होईल. मग तर ठीक आहे ना? तेव्हा इथे दीपक म्हणतो मॅडम तुम्ही काम झालंच म्हणून समजा. काम तर होणारच. तेव्हा नंदिनीला आजचा पूर्ण प्लॅन समजावून सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने तिला इथे नंदिनी आणि पार्थचं लग्न मोडायचं असतं आणि आपल्या मुलीचं आणि पार्थचं लग्न करून आणायचं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता जीवा पिहू गेल्यानंतर दरवाजा बंद करतो आणि खिडकीतून काव्याला आतमध्ये घेतो आणि म्हणतो बायको ये इकडे ये. आणि इथे काव्य म्हणत असते अरे जीवा काय करतोयस तू? जर कुणी आलं तर, बघितलं तर कुणी? तेव्हा जीवा म्हणतो कुणी बघणार नाही आहे कळतंय का तुला? आणि तो इथे आता प्रेमाने काव्याकडे बघत असतो आणि तिला म्हणत असतो काव्या तुला माहिती आहे का तू किती गोड दिसतेस? तेव्हा काव्या म्हणते हो का? मी इतकी गोड दिसते का? पण काय फायदा? तुला तर इथे गोडवा अजिबात आवडतच नाही ना. तुला तर मसालेदार तिखट माणसं आवडतात बरोबर की नाही? तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो की हो ना मला तशीच आवडतेस ग तू, पण आज खूप गोड दिसतेस मग बोलायला नको का? तेव्हा इकडे जीवा म्हणतो मी काय म्हणतोय काव्या आता बघ ना सगळीकडे आनंदी वातावरण आहे. सगळेजण किती खुश आहेत. मग आता नंदिनी आणि पारदादाच्या लग्नामध्ये आपण सुद्धा आपलं लग्न लावून घेऊया का? बघ ना म्हणजे खर्चसुद्धा कमी होईल. अगं जास्त खर्च पण होणार नाही. एका मंडपामध्ये 2 लग्न होतील. काय हरकत आहे तू सांग ना? जे नंतर कळणार आहे ते आत्ता कळेल. मग आपण एक काम करूया. हे बघ तू आत्ताच्या आत्ता मला सांग मी तुझ्या बाबांजवळ जाऊन बोलू का? हे बघ ते एका पायावरती तयार होतील. तेव्हा इकडे आता काव्या म्हणत असते अरे ते एका पायावरती तयार होतील पण जीवा तू तुझ्या पायावरती उभा आहेस का माझी जबाबदारी घ्यायला? आपलं काय ठरलं आहे जोपर्यंत तू स्वतःच्या पायावरती उभा राहत नाही तोपर्यंत आपण घरातल्या लोकांना काही सांगायचं नाही आहे. मग अजून ती वेळ आली असं मला वाटत नाही. तेव्हा जीवा म्हणतो ठीक आहे आज तू इतकी छान तयार झाली आहेस माझ्या मोबाईलमध्ये आपण छान असं सेल्फी काढूया. तेव्हा इथे काव्य आणि जीवाच्या मोबाईलमध्ये छान सेल्फी काढतात. तर इकडे त्या दोघांचा छान फोटो आल्यानंतर जीवा म्हणत असतो की अजून एक फोटो काढूया. आणि त्यानंतरला काव्य म्हणते आता काय करणार आहेस? तेव्हा जीवा म्हणतो आपला हा फोटो आहे ना तुझ्या बाबांना सेंड करतोय म्हणजे त्यांना कळेल ना की आपल्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे. तेव्हा इथे काव्य म्हणते जीवा तू असं अजिबात काही करणार नाही आहेस कळलं ना? तेव्हा जीवा हसायला लागतो आणि म्हणतो अगं किती घाबरली आहेस तू. जसं काय मी खरोखरच फोटो सेंड करणार होतो. बघ अगं फोटो सेंड तर झाला नाही ना. तेव्हा इथे काव्य खूपच जास्त घाबरते. तेव्हा जीवा म्हणतो बरं बाबा ठीक आहे दे माझा फोन दे इकडे. तेव्हा काव्य म्हणते अजिबात नाही तुला तुझा फोन अजिबात मिळणार नाही आहे कळलं तुला? तेव्हा जीवा म्हणतो बायको असं नको करूस गं माझा फोन तर मला दे ना. तेव्हा काव्य म्हणते का देऊ मी फोन? अजिबात देणार नाही आहे. तू काय म्हणालास हा फोटो तुझ्या बाबांना पाठवतो. मला इथे हसलास तू ना माझी इथे मस्करी केलीस. मग आता
मी तुला हा फोन परत देणार नाही आहे. तेव्हा इकडे जीवा तिला आता फ्लाइंग किस देतो. ती काही काव्या घेत नाही. तेव्हा जीवा म्हणतो, अरे वा, 12,000 म्हणजे राऊंड फिगर झाली. आता 12,000 फ्लाइंग किस झालेले आहे, ज्या उधार आहेत. त्याच्यानंतरला इथे काव्य फोन घेऊन गेलेली असते आणि म्हणते की लग्न होईपर्यंत फोन माझ्याकडेच राहणार. त्यानंतर प्रेक्षकांनो लहान मुलं फुग्याबरोबर खेळत असतात. तर एक मुलीचा हात चुकून तिथे आता जे मेन स्विच असतं तिथे जाऊन लागतं. त्या मुलीला खूप मोठा शॉक लागतो आणि ती मुलगी खाली पडते. सगळेजण पॅनिक होतात. त्या मुलीची आई घाबरते आणि म्हणते, मनू, माझी मनू, तिचे तर बाबासुद्धा इथे नाही आहेत, डॉक्टरजवळ नाही आहे, तालुक्याला घेऊन जावं लागेल. जीवा म्हणतो, आई मी या मुलीला डॉक्टरकडे घेऊन जातोय, चला तुम्ही माझ्याबरोबर चला. तेव्हा इकडे आता जीवा त्या मुलीला घेऊन डॉक्टरकडे गेलेला असतो आणि तेव्हा इकडे आजी म्हणतात, अरे या मुलीला आत्ताच इथे शॉक लागायला हवा होता, अपशकून झाला ना. तेव्हा इथे मानिनी म्हणते, आजी अहो अपशकून वगैरे असं काही नसतं. तेव्हा इथे काव्या म्हणते, नाहीतर काय आजी, असं मनामध्ये काही घ्यायचं नसतं. तेव्हा सगळेजण म्हणतात, चला चला तिथे आता लग्नाची तयारी करायची आहे, चला. तेव्हा इथे काव्या टेन्शनमध्ये येते, कारण तिने जीवाचा मोबाईल आपल्या जवळ ठेवून घेतलेला असतो आणि जीवाकडे तर आता मोबाईल पण नसतो. तेव्हा इथे काव्या टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, अरे देवा, जीवाचा मोबाईल तर माझ्याकडेच राहिला. त्यानंतरला इथे आता रम्या वाट बघत असते की कधी एकदा तिची आई वसू तिला बोलावते आणि पार्थबरोबर तिचं लग्न होतं आहे. तेव्हा रम्या म्हणत असते की तिकडे नक्की काय होत असेल. आई पार्थचं आणि नंदिनीचं लग्न मोडण्यासाठी प्रयत्न करत असेल ना, की ती काहीच करत नसेल. नाहीतर तिकडे लग्न लागून जायचं आणि मी आपली इथे उभी आहे असं व्हायला नको. मी जाऊन बघतेच आतमध्ये काय चाललं आहे ते. तेव्हा इकडे नंदिनी आता एका जाधव काकूंना पत्ता सांगत असते. ती म्हणत असते की तुम्हाला सरळ यायचं आहे, तिथे तुम्हाला मंडप तर दिसेलच आणि समोरच नंदिनी वेड्स पार्थ असं लिहिलं आहे ना, ते बघून तुम्ही आतमध्ये या. तेव्हा इकडे शारदा म्हणते, अगं नंदिनी काय करतेस तू, चल गौरी पूजनाला बसायचं आहे, मोठ्यांचा आशीर्वाद घे चल. तेव्हा इकडे ती म्हणते, अगं जाधव काकू इतक्या लांबून येत आहेत गं लग्नाला, मग त्यांना आता ॲड्रेस सांगायला नको का. तेव्हा इथे शारदा म्हणते, बरं बास झालं आता तुझं, सगळ्यांना सांगणं बास झालं. माझी मुलगी किती गोड दिसते, कुणाची दृष्ट नको लागायला तुला. आणि ती काजळ काढून आपल्या मुलीला लावते आणि म्हणते की तू आमची मोठी मुलगी आहेस नंदिनी, कळते का, आणि सगळ्यात लाडकी. अगं आज तुझं लग्न आहे माहिती आहे. आता तू आमची जरी मुलगी आहेस ना तरीसुद्धा तू आता आम्हाला परकी होणार आहेस गं, म्हणजे सख्खी मुलगी तू आमची आणि आम्हालाच तू परकी होणार लग्न झाल्यानंतर. तेव्हा शारदा म्हणत असते, खूप मिस करेन गं तुला, तुझी आठवण खूप येईल. तेव्हा इकडे शारदा नंदिनीला मिठी मारून रडत असते. नंदिनीसुद्धा इमोशनल होते. कितीही मुलीला लग्नाचा आनंद होत असला किंवा लग्न होणार आहे म्हणून ती सगळं काही विधी वगैरे करत असेल तरीसुद्धा तिच्या मनामध्ये एक खूप मोठं दुःख हेच असतं की ती आपल्या घराला, आपलं जन्मदातं जे घर असतं त्याला, आपल्या आईवडिलांना, आपल्या कुटुंबाला सोडून ती आता दुसऱ्या फॅमिलीमध्ये जाणार असते. त्याचं दुःख तर मुलींना असतंच. त्याचबरोबर इथे आता शारदा मुलीला घेऊन गेलेली असते आणि इथे विक्रम काका वसूला घेऊन आलेले असतात. वसू म्हणत असते, अरे विक्रम काय कुठे घेऊन जातो आहेस. तेव्हा विक्रम काका म्हणत असतात, वसूताई खरं सांगू तर मला खरंच खूप आनंद झाला आहे. जे काही घडलं, जे काही झालं ते सगळं पाठीमागे टाकून, सगळं विसरून तू इथे आलीस आणि आपल्या पार्थ आणि नंदिनीला आशीर्वाद देण्यासाठी. ते एवढं छान मनाने, आम्हाला खरंच खूप आनंद झाला आहे. तेव्हा मानिनी म्हणते की हे छोटंसं गिफ्ट आमच्या दोघांकडून तुमच्यासाठी, आता नाही म्हणू नका, आम्ही खूपच प्रेमाने तुम्हाला देतोय, ते तुम्ही प्लीज स्वीकारा. तेव्हा वसू म्हणते, अरे या सगळ्याची काय गरज आहे. तेव्हा मानिनी म्हणते, हो गरज आहे, आम्ही तुमच्यासाठी प्रेमाने घेतला आहे. तेव्हा इकडे आता मानिनी स्वतःच्या हाताने वसूच्या गळ्यामध्ये तो हार घालते आणि इथे वसूसुद्धा म्हणत असते, हार खरंच खूप छान आहे, मला खरंच खूप आवडला आहे. आणि जेव्हा इथे मानिनी तो हार वसूच्या गळ्यामध्ये घालत असते तेव्हा तिथे रम्या आलेली असते आणि रम्या हे सगळं बघते. तेव्हा रम्याला वाटत असतं की माझी आई तर मला म्हणाली की ती हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करते आणि ज्या लोकांनी माझा इतका अपमान केला, माझ्या प्रेमाला नाकारलं, माझ्या आईचा अपमान केला, त्याच लोकांच्या हातून माझी आई आता हार गळ्यामध्ये घालते, हे असं का. तेव्हा इकडे वसू म्हणत असते की मलासुद्धा तुमच्या होणाऱ्या सुनेला आशीर्वाद द्यायचा आहे, पण मी तो तेव्हाच देईन आणि तेव्हा मला तिच्यासाठी एक गिफ्टसुद्धा द्यायचं आहे. तेव्हा इथे आता रम्या म्हणत असते, जी मुलगी माझं होणारं लग्न मोडून, म्हणजे जर ती मध्ये आली नसती तर माझं आणि पार्थचं लग्न झालं असतं, तिने माझ्या प्रेमाला माझ्यापासून दूर केलं, त्या मुलीला आशीर्वाद द्यायला निघाले माझी आई, म्हणजे माझी आई नक्की करते तरी काय, माझं लग्न इथे जुळवण्याचं काम करते की मोडण्याचं, मलाच करत नाही आहे.
तेव्हा इकडे आता शारदा घेऊन आलेली असते आपल्या नंदिनीला सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, कारण गौरी पूजनाला बसायचं असतं. तेव्हा इथे आता शारदा म्हणत असते की ये बाळा, नंदिनी सगळ्यांचा आशीर्वाद घे. तेव्हा शारदा म्हणत असते, नंदिनी अगं किती सुंदर दिसतेस तू, आणि आपला पार्थ तर बघ, पार्थ खरंच खूप राजबिंडा दिसतोयस अगदी. तेव्हा इकडे पार्थसुद्धा छान दिसत असतो आणि नंदिनीसुद्धा. तेव्हा इकडे शारदा म्हणत असते की दोघेही अगदी दृष्ट लागेल असे दिसत आहेत ना. तेव्हा मानिनी आणि विक्रम दोघेही आपल्या मुलाकडे आणि होणाऱ्या सुनेकडे कौतुकाने बघत असतात आणि म्हणत असतात, खरंच दोघेजणं खूपच जास्त छान दिसत आहे. तेव्हा इथे आता वसू म्हणत असते, तुला माहिती आहे का नंदिनी, अगं लहानपणी आहे ना पार्थ खूपच जास्त खोडकर होता, सगळ्यांच्या खोड्या काढायचा आणि नंतर माझ्याकडेच यायचा. का माहिती आहे का, मी त्याला कडेवरती उचलून घ्यायचे आणि स्वतःच्या हाताने मी त्याला घास भरवायचे. पण आता ही जबाबदारी माझी संपली. आता तुम्ही दोघांनी एकमेकांना घास भरवायचा, असं आता वसू आत्या म्हणत असते. तेव्हा सगळ्यांना खूपच जास्त आश्चर्य वाटतं की वसू आत्या खरोखर इतकी चांगली झाली आहे, म्हणजे ती साफ मनाने आम्हाला आशीर्वाद देते, सगळं काही विसरून. तेव्हा इकडे नंदिनी आता हसायला लागते आणि पार्थ आणि नंदिनी दोघेजण एकमेकांकडे बघत असतात आणि लाजतसुद्धा असतात. तेव्हा इथे वसू म्हणत असते की तुम्हाला दोघांनाही माझा खूप खूप आशीर्वाद आहे. त्याच्यानंतरला शारदा म्हणत असते की चला आता मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, वसू आत्यांचा आशीर्वाद घ्या. तेव्हा इथे जोडीने आता पार्थ आणि नंदिनी दोघेजणं वसू आत्याचा आशीर्वाद घेतात. तेव्हा इकडे वसू आत्या त्यांना आशीर्वाद देते आणि म्हणते की तुम्ही दोघेजणं नेहमी एकत्र राहा आणि हे लग्न आता निर्विघ्नपणे पार पडू दे, असं म्हणत असते. तेव्हा रम्या तिचं बोलणं ऐकते. रम्याला राग आलेला असतो. रम्या म्हणत असते की माझ्या आईचं नक्की चाललं आहे काय, ती माझं लग्न इथे लावून देणार आहे की नाही. मला माहिती नव्हतं की माझी आई अशी निघेल. म्हणजे एका बाजूला ती म्हणते की गाडीमध्ये जाऊन बस आणि एका बाजूला नंदिनी आणि पार्थला आशीर्वाद देते, याला म्हणायचं तरी काय. तर इकडे आता दौलत काका येतात आणि म्हणत असतात की चला अगं शारदे, इथे काय करतेस, चला गुरुजी आले चला. त्यानंतरला इकडे आता नंदिनी आणि पार्थ दोघेजणं उरलेले असतात. तेव्हा दोघे एकमेकांकडे बघतात. तेव्हा इथे आता पार्थ म्हणत असतो, नंदिनी तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय. तेव्हा नंदिनीही म्हणत असते की तुम्ही पण हँडसम दिसताय. तेव्हा पार्थलासुद्धा छान वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता नंदिनी खूपच जास्त लाजत असते आणि पार्थसुद्धा. पार्थ म्हणत असतो, नंदिनी म्हणजे मला खरं तर तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे. आधी ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगायला हव्या होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या नाही, पण ते माझं चुकलं. पण मला असं वाटलं होतं की खरं तर त्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नव्हत्या, म्हणून तुम्हाला उगाच टेन्शन नको म्हणून मी नाही सांगितलं. म्हणजे खास करून रम्याबाबत मी तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, नाही असं काही नाही आहे, खरंच तुम्ही आता रम्याबद्दल काही बोलू नका, कारण त्या सगळ्या गोष्टी मी कधीच मागे टाकल्यात. माझ्यासाठी सुद्धा त्या आता महत्त्वाच्या नाही आहेत आणि रम्याने सुद्धा आपलं लग्न आता ॲक्सेप्ट केलं आहे. माझं तसं काहीच म्हणणं नाही आहे. तेव्हा इकडे नंदिनी आता गप्प असते. तेव्हा पार्थ म्हणतो, काय हो तुम्हाला टेन्शन आलं आहे का, की आता थोड्या वेळानंतर तुम्ही नंदिनी पार्थ देशमुख होणार आहात, या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन आलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही असं काही नाही आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही मला हेच म्हणायचं आहे की आतापर्यंत आपलं जे काही गोष्टी एकमेकांपासून नव्हत्या सांगितल्या त्या आपण सांगितल्या. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की यापुढे सुद्धा आपण आता एकमेकांपासून काही लपवायचं नाही. आपण एकमेकांना सगळं काही सांगितलं पाहिजे, सगळं शेअर केलं पाहिजे, बरोबर ना. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, अगदी बरोबर. तेव्हा नंदिनीला आठवतं दीपकने तिला जेव्हा प्रपोज केलेलं असतं तेव्हा तिने त्याच्या थोबाडीत दिलेली असते आणि ही गोष्ट नंदिनीने पार्थला सांगितलेली नसते. तेव्हा पार्थ म्हणत असतो की आपल्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारची आता लपवाछपवी नाही आहे. म्हणजे ती नव्हतीच, पण काही गोष्टी मी तुम्हाला उशिरा सांगितल्या, त्याच्यामुळे आता सगळं काही क्लिअर आहे, पण तेव्हा नव्हतं. म्हणून मी म्हणतो की यापुढे आपल्या नात्यामध्ये आपण एकमेकांना सगळं काही सांगितलं पाहिजे, एकमेकांपासून काही लपवायला नको. म्हणजे गोष्टी कशा एकमेकांना व्यवस्थितरित्या कळतील आणि त्या सुरळीतसुद्धा पार पडल्या जातील, बरोबर ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अगदी बरोबर, पण ती मनामध्ये आता जरा टेन्शनमध्येच असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता नंदिनी ही गौरी पूजन करायला बसलेली असते आणि तेवढ्यातच काव्याला इथे वसूने बाहेर पाठवलेलं असतं. त्याच्यानंतरला वसू दीपकला आणि त्याच्या माणसांना फोन करून सांगते की गौरी पूजनासाठी इथे आता बसलेली आहे नंदिनी, तिला बेशुद्ध करून घेऊन जा. तेव्हा इथे आता नंदिनीच्या तोंडाला रुमाल लावून तिला बेशुद्ध करतात आणि एका चादरीमध्ये तिला गुंडाळून दोघेही तिथून घेऊन जात असतात.
तेव्हा इकडे आता लग्नासाठी सगळेजण नंदिनीची वाट बघत असतात. तेव्हा काव्य तिला बोलवण्यासाठी रूममध्ये येते, तर गौरीपूजनाच्या तिथे जी काही नंदिनी बसलेली असते ती इथे काव्याला दिसतच नाही. तेव्हा काव्य म्हणते, हे काय ताई कुठे गेली? आणि आता काव्य घाबरते आणि बाहेर सगळीकडे तिला शोधत येते. तेव्हा दीपक आणि त्याचा मित्र नंदिनीला घेऊन तिथून निघून गेलेले असतात.